9 महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली म्हणून घाबरू नका। बाळाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवा। मुदतीआधी जन्मलेल्या नवजात बाळांच्या तसेच 18 वर्षापर्यंत मुलांच्या सर्व समस्यांसाठी 33 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले डॉक्टर उदय पाटील आणि डॉक्टर अनिता पाटील यांचे मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल। नवजात बाळांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारचे लसीकरण, कॅशलेस सुविधा उपलब्ध। मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल, दुगडीओळ, कोल्हापूर। शक्तीपीठ महामार्ग, आंदोलकांनी रोखला महामार्ग। प्रास्ताविक शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या चक्काजाम आंदोलनावेळी 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी, विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेती वाचवा देश वाचवा असा मजकूर लिहिलेल्या टोप्या सर्वांनी परिधान केल्या होत्या। शेती आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची, शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेती वाचवा देश वाचवा अशा घोषणा देत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि आंदोलनाला सुरुवात झाली। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करत सरकारवर जोरदार निशाणा साधला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाटोळे करू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी मिळू दे, शक्तीपीठ महामार्ग रद्द होऊ दे, याकरिता 4 जुलै रोजी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला साकडे घालणार आहे। ड्रोनद्वारे शेतजमिनीची मोजणी करण्यास कोणी आले तर गोफनद्वारे ड्रोन फोडू असं म्हणत सरकारला राजू शेट्टींनी बजावले। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आणि महिलांनी सरकारवर जोरदार टीका करत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला। शेतकऱ्यांच्या सोबत सामान्य नागरिक ही शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार सगळ्यांनी व्यक्त केला। आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात माजी आमदार राजू आवळे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किनीकर, बाबासाहेब देवकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवने, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सुरेश चौगले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांवर, जयकुमार कोल्हे यांच्यासह सर्व पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।